नववर्षानिमित्त भाविकांची देवदर्शनाला सुरुवात। राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। शिर्डी, कोल्हापुरातील मंदिरं भाविकांनी भरली। नववर्षाचं जल्लोषात स्वागत। मुंबई, दिल्लीसह विविध शहरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचे धमाकेदार स्वागत। गोरेगाव स्टेशन परिसरामध्ये एका चोरट्याला नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, त्याचा व्हिडिओ व्हायरल। अरुण गवळी यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज गोरेगावमध्ये रद्द करण्यात आला। उमेदवारामध्ये तीव्र नाराजी। 2 तारीख हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस। 33,306 उमेदवार आहेत रिंगणात। किती उमेदवार अर्ज मागे घेणार हे पाहावं लागेल। शिंदे सेनेचा अजित पवारांना हात। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची युती। तर आज उदय सामंतांशी चर्चा होणार, अजित पवारांची माहिती। दोन्ही ठाकरे बंधूंची विविध विषयांवर चर्चा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कशा प्रकारे रणनीती करायची यावर चर्चा झाल्याची माहिती। एकाच जागी 2 उमेदवारांनी फॉर्म भरल्यामुळे वाद निर्माण झाला। उमेदवारांनी चक्क फॉर्म गिळला। मुंबईत भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या तब्बल 12 वॉर्डमध्ये बंडखोरांकडून अर्ज दाखल। भाजपला अद्याप नाराजी शमवणे शक्य झाले नाही। आज पुन्हा बैठकीत बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 3 मतदारसंघामध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नाराजी नाट्य चालू राहणार। ठाकरे बंधूंकडून प्रचाराची रणनीती। संयुक्त सभा आणि रोड शो आणि वचननामा तयार करण्यास सुरुवात। मुंबईसाठी ठाकरे बंधूंची युती देणार काय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार।